असं आहे सप्ताचं गोड असं नियोजन महाराज. सप्ताह म्हटल्यावर मी 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करतो महाराज, आणि केलंच पाहिजे महाराज. सप्ताह म्हटल्यावर पहिलं कौतुक करावं या सप्ताह कमिटीचं की ज्यांनी एवढा सुंदर भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला महाराज. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल का पंक्तीला जर कोणी आलंच नाही तर अन्नदान करून फायदा काय महाराज? मग त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे ना. आणि शेवटी सगळ्यांचं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं, की जेवढं या प्रमाणात कीर्तनाला उपस्थित आहेत महाराज. गोड असं नियोजन संयोजन आयोजन आहे या सप्त्याचं. आणि आजच्या दिवशी बघा वारकरी संप्रदायाला नियम आहे, आणि नियम आहे म्हणून तो संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, सप्ताह हा कितीही दिवसाचा असो जागराचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातील अभंगाने होत असतं. म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. मागण्यापूर्वी काहीतरी मुद्दे आहेत, ते नीट लक्ष द्या. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. बघा सोपं आहे, तुम्हाला कळलं. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते, अरे तुम्ही हुशार आहे बरं का, बोलत जा फक्त. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडे ते, आता पुढचं ऐका, ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते स्वतःचं असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला हो. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाऱ्या मागतात. आता प्रश्न ऐका, मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. आता नीट लक्ष द्या. मागतो तो भक्त, देवा मी आयुष्यभर पिठाचं पाणी प्यालो, मी आज खरं दूध पिलोय, मला दूध दे. मागणारा कोण होता? उपमन्यू भक्त होता. देवा मला अशी जागा दे की त्या जागेवरून मला कोणीच ढकलू शकत नाही. मागणारा कोण होता? ध्रुव भक्त होता. म्हणजे मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी. वारकरी कधी मागत नाही, तो समाधानी असतो. देव देईल त्यात तो कसा असतो? समाधानी असतो. म्हणून मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की देव देतो पण घेत नाही हे जर संत असतील तर तुकोबाऱ्यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? बरोबर का नाही? ते याच्यात काहीतरी मुद्दे नीट लक्ष द्या. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपलं मागणं काय? महिला मंडळ तुम्ही जाता का मंदिरात? हो मंदिरात जाता का? हा मग बोलत जा ना, असं हळू बोलल्यावर कळतं का तुम्हाला? मंदिरात जाताना काय मागता देवाकडं? अहो काय मागता? सुकी सुकी भेळ, सुकी भेळ, सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? म्हणजे आपलं मागणं स्वार्थ आहे का नाही मागण्यात? जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, बायको मला, पोर सगळं मला. बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी हा पेटली पाहिजे. आपलं स्वार्थी महाराज आपण. हो सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज, आपल्या मागण्यात स्वार्थ आहे महाराज. हो आपण समाजासाठी मागत नाही, पण संत समाजासाठी मागतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वेती परोपकारी. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं महाराज. बघा नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. मागणारे कोण? नामदेवराय. हो एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख
भरपूर प्रेम झालं महाराज. असं आवडलं की टाळ्या वाजवायचं, मग त्यांना पण उत्साह राहतो आणि मला पण राहतो. तुमच्या इथं टाळ्यांना काही GST आहे का, टॅक्स आहे का काय नाही ना, मग असं मन मोकळेपणानं वाजवा. वा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. हो, मागणं सांगते बरं का, संतांचं मागणं आणि आपल्या मागण्यात फरक सांगतो मी. पोरांनो असू द्या. लहान मुलं देवाघरची, बोला ना, लहान मुले देवाघरची आणि मोठी मुलं निळू फुलं. त्याच्यात काय असतं तो? असू द्या. इथं तरी बरं आहे, टाळ घेऊन उभे महाराज, त्यांच्यासाठी डोळ्यात टाळ्या वाजवा महाराज. वा. नाही तर काही ठिकाणी एवढं अवघड असतं महाराज. आम्ही कीर्तनाला फिरतो, एक ठिकाणी कीर्तन होतं माझं, आणि असे 4-5 पोरं असे पुढंच बसले होते, असे लहान वयाचे पोरं, आणि तो सारखाच मध्ये काहीतरी बोलत राहायचा. एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं. मी त्याला म्हणलं, अय ग बस. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणला, तूच ग बस. मी म्हणलं, मी बसतो गप, मग कीर्तन कोण करील? ते हुशारच होतं, पुढचंच होतं. ते म्हणलं, मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मी म्हणलं, काय लहान पोरग विचारून काय विचारीन? म्हणलं, विचार. तो म्हणला, महाराज सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. मी म्हणलं, वडल्यावर बारीक होती, अशी कोणती गोष्ट आहे बुवा? म्हटलं, वडल्यावर तांती का बारीक होती? तांती. तो म्हणलं, वडल्यावर बारीक होती. मी म्हणलं, मला नाही माहित. तो म्हणतो, कायला महाराज झाला काय नो? हा, माझी अकलच बंद झाली. पण मी म्हटलं, सांग बाबा आता. तो म्हणतो, किती सोपं आहे महाराज, वडल्यावर बारीक होती, बिडी. बिडी वाढल्यावर आता काय करावं महाराज? अशी पोरं असतात महाराज कीर्तनामध्ये, त्यांची बुद्धी आपल्या पुढं धापड चालते महाराज. इथं कोण शिक्षक आहे का? शिक्षक कोणी आहे का? हा, ते म्हणतात असलं तरी कोणी सांगायचं नाही. मला त्यांचं कौतुक करायचं होतं. 12 गावची 12 पोरं सांभाळतात, पण कसं सांभाळतात असं त्यांचं त्यांना माहिती महाराज. हो, असंच एक शिक्षक आलो वर्गात, आणि ते म्हणले, चला पोरांनो आज गणित शिकू. पोरं कशा असं सांगतो तुम्हाला. ते म्हणले, शिक्षक म्हणले, चला आज गणित शिकू. ठीक आहे म्हणले. मग एकाला म्हणलं, सांग 10 मधून 10 गेले, किती राहिले रे? 10 मधून 10 गेले किती? 0. 10 - 10 0. हां, पण ते हुशार नव्हतं, ते येडं होतं. ते म्हणलं, हे लई अवघड आहे, 10 मधून 10 गेले, मला येत नाही, लई अवघड आहे, अजून सोपं करून सांगा. अजून सोपं करून सांगा. मग शिक्षक होते, ते कधी हार मानत नाही, ते पोरांना शिकवतात. ते म्हणले, सांग मग, आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या. ते पोरगं म्हणले, 2 चपात्या दिल्या. मग शिक्षक म्हणले, 2 चपाती म्हणले, तो 2ही खाल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला, भात. हे असं उत्तर ऐकलं, शिक्षक पंढरपूरच्या वारीला निघून गेला, परत आलाच नाही. मग अशी पोरं असतात महाराज, तुम्ही त्यांना किती सांगा, ते आपल्या पुढंच बोलतात महाराज. हो, म्हणून म्हटलं, इथं तरी चांगले टाळ घेऊन उभे राहिले महाराज. एकच असावं पण चांगला असावा. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. म्हणून चांगला असावं पण एकच असावं. विठाला विठाला. हा, मग संतांचं मागणं वेगळं आणि आपलं मागणं वेगळं. आपण इथपर्यंत आलो होतो महाराज. हा, संत समाजासाठी मागतात, आपण स्वतःसाठी मागतो महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात, अभंग म्हणतात. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. आणि भाषण या शब्दाचा अर्थ काय? जे बोललं ते खरं बोलायचं नाही, बोललं तसं वागायचं, त्याचंच नाव भाषण. पण संतांचं तसं नाही महाराज. संत आधी करतात आणि मग बोलून दाखवतात. तुका म्हणे चाकोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. मग त्यांच्या मागण्यात आपल्या मागण्यात फरक आहे महाराज. आता तुम्ही मंदिरात जाता ना, मी काय म्हणतो,
मागण्याची गरजच काय? देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? कारण देव कसा आहे? चतुरातो शिरोमणी. देव हुशार आहे ना. देवाला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही. मागायची गरज नाही, तरी आपण मागतो महाराज. बघा, मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर भीख मांगता है. हो, बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागत असतो देवाकडं. मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? हा? बाहेरचा समाधानी आहे पण आतला समाधानी नाही. आतला कोटीनच मागतो. मग खरा भिकारी कोण? आतला महाराज. भिकाऱ्यांचं तर लय अवघड झाले महाराज. काल मी कीर्तनाला होतो, उल्हासनगर मुंबईमध्ये होतो, आणि सिग्नलला आलो, गाडी थांबली माझी. एक भिकारी माझ्या जवळ आला आणि जवळ आल्यानंतर त्यांनी बघितलं, पांढरे कपडे घातले, महाराज दिसतोय. तो काचावर त्यांनी वाजवले, मी काच खाली घेतली. मग तो भिकारी बोलू लागला, 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्या हो लेकराला. मग मी खिशातलं 10 रुपये काढले आणि त्याला दिले. म्हणलं जा. तो पुढे गेला थोडं, परत माग आला. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं, तुला आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे तुला 10 रुपये? तो म्हणतो, महाराज माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? असती का हो? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणला, काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज, लय अवघड महाराज. पण खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात बघा. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी महाराज. तो 1 नंबरचा भिकारी महाराज. मन कसं पाहिजे माणसाचं? कसं पाहिजे? समाधानी पाहिजे. प्रमाणे ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे, ठेविले अनंते दैसचे, ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे राहावे, ठेविले अनंते दैसचे राहावे. जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, ठेविले अनंत दैसचे राहावे, ठेविले अनंत दैसचे राहावे. वा वा वा. तुम्हाला करंट लेट लागतो का काय मलाच कळाले. बोलू नका. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या होत्या महाराज. वा वा वा. सुंदर गायक, सुंदर वादक महाराज. मला सांगा बरं, बसणारी मंडळी, वादन करणं सोपं आहे का? बोला ना. नाही. गायन करणं सोपं आहे का? अहो, त्याला घासावं लागतं महाराज 10-10 वर्ष, तेव्हा एवढं सुंदर गाता येतं, वाजवता येतं महाराज. सोपं नाही महाराज. मला सांगा, कीर्तन करणं सोपं आहे का हो? तू माझ्या पुढं नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणणार हे महत्वाचं आहे महाराज. घासल्याशिवाय ना मला सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. तपे विन दैवत, घेतल्या विना गुजे विना, इथं कोण सांग. बघा, सोपं नसतं महाराज हे गायन वादन कीर्तन. सोपं आहे का?
मला सांगा बरं, हे महाराज लोक मंडळी तुम्ही पाहताय, गायक वादक महाराज, आमच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे, वाटतं का नाही? वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, वाटतं का नाही? सोपं नाही महाराज, मजा आहे का? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, मासा झोप घेतो कैसा, दाविदाच्या वंश तेव्हा कळे, तेव्हा कळे, दाविदाच्या पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. सोपं आहे का महाराज? हे अजिबात नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती का? रॉकेट, रॉकेट पोरांनो, रॉकेट. अरे रॉकेट, रॉकेट कुठं उडतं? हा, आकाशात. आकाशात रॉकेट दिसल्यावर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित होय. मग तसं आमच्याकडं बघितल्या वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमच्या माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? महाराजाला माहित. सोपं नाही महाराज, हे अजिबात सोपं नाही. हो, पण हे तुमचं प्रेम आहे महाराज, म्हणून हे सगळं शक्य होतं महाराज. एवढं प्रवास करणं, एवढं फिरणं महाराज. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही रोज शिजतो, दिवस रात्र गाडीमध्ये. दिवसाही गाडीत आणि रात्री घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काही घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज, पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. खूप सुंदर सप्ताह आजचा महाराज. आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील काय ते बोरवाडी, काय ते कीर्तन, काय ते गायक, काय ते वादक. एक नंबर महाराज. आजचा सप्ताह बोरवाडीमध्ये चालू आहे असं वाटतच नाही. आजचा सप्ताह हे पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असं वाटतं. वा, एवढं सुंदर नियोजन आहे महाराज. संपूर्ण सप्ताह कमिटीचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो मी. इथं आनंद घेतला पाहिजे. इथं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं नाचता नाचता गळाला देवाचा नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू लगी, ज्ञान दीप लावू, नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचलं पाहिजे. इथं आपण कुठं नाचतो तुम्हाला माहिती, मी सांगायची गरज नाही. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गातील देवांना हा आनंद घ्यायचा असतो, त्यांना मिळत नाही. मिळतो कोणाला? आपल्याला. आपण भाग्यवान महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. हा सुख हे सुख तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही महाराज. हो, म्हणून देवाकडं मागताना जरा विचार करून मागा. हो, कधी कधी देव प्रसन्न होतो, देव, पण आपल्याला मागायचं कळत नाही, अजिबात कळत नाही महाराज. तुम्हाला उदाहरण देऊ का? एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण आपण समजायचं झाला. आता देव प्रसन्न झाल्यानंतर, हो कोण आले का? या साहेब या. विठाला विठाला विठाला.
देव प्रसन्न होतं, पण मागायचं कळलं पाहिजे. आपला मुद्दा होता सासू सुनाला देव प्रसन्न झाला, आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देवानी अशी अट घातली, नीट ऐका बरं का महिला मंडळ, देवानी अशी अट घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. सून जे मागन त्याच्या डबल, आता बोलत जा म्हणजे मला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे सुननी समजा 1 तोळं मागितलं, सासूला किती हो, म्हणजे तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. आता ती सून जरा हुशार होती, सून, तिला कळलं सून जे मागन त्याच्या डबल सासूला. ती सून कशी होती, अहो कशी होती, हुशार होती. कुठली होती, अहो बोरवाडीचीच होती. कुठली होती, बोरवाडीच्या सुना कशा, काय डाऊट आहे तुम्हाला? नाही नाही, हुशारच महाराज, ती हुशारच होती महाराज. ती म्हणली देवाला, देवा तुमची अट मला कळाली, पण किती वरदान आहे, किती वेळा मी मागू शकते? देव म्हणले 3 वेळा मागू शकते तू, फक्त जरा विचार करून माग. पण सून कशी, अहो सून कशी, कुठली, अरे जमलं आता, ती हुशारच ना. ती म्हणली मग देवा माझा पहिला वरदान असं आहे, पहिलं वर, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू अहो आंधळी झाली, दिसणीच तिला काय. पण सून कशी होती, अजून हुशारच आहे का? बरं ठीक आहे, कुठली होती, बरं ही हुशारच. राहिले किती, 2. दुसरं वरदान मागितलं सुननी, हुशार ती. ते म्हणले देवा मला दुसरं वरदान असं द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली, तिला चालताच येईनी, पायच कुठं. पण सून कशी, अहो कुठली होती, ती हुशारच. आता राहिला शेवटचा 3रा, पण ती हुशार. देव म्हणले शेवटचे वरदान जरा विचार करून माग, पण ती हुशार, तिला सांगायची गरजच नाही. ती म्हणली देवा शेवटचं वरदान मला असं द्या, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिल्यागत. त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माग. देव प्रसन्न झाला, पण मागायचं कळलं पाहिजे महाराज. मागाव काय हे पण कळलं पाहिजे महाराज. असे 3 मित्राला महादेव प्रसन्न झाले. आता महादेव कसे, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. महादेव प्रसन्न झाले 3 मित्रांना, पण ते 3 मित्र असेच येडे, त्यांना काय कळलं नाही. महादेव म्हणले पहिल्या मित्राला, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला एकतर नकोच, मला सगळे माझ्याकडे, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. महादेव म्हणले बोला मागा. तो पहिला मित्र असं म्हणला, देवा मला असं द्या, चिंचची झाडं 1 कोट. चिंचची झाडं किती? 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. महिला मंडळ बोला पटकन, चिंचची झाडं, अहो चिंचची झाडं 1 कोट, आणि प्रत्येक पानाला माल झाला किती? आता तो घरी गेल्यावर विचार करा तुम्ही. पण महादेव कसे भोळे देव, ते म्हणले तथास्तु. आता राहिले किती? 2. दुसऱ्याला विचारलं बोल तुला काय पाहिजे? तो पण असाच येडा. तो म्हणला देवा माझ्याकडे सगळे, मला पण काहीच नको. पण आता ह्यानी मागितलं म्हटलं, मी कसा काय शांत राहणार?
मग महादेव म्हणले माग ना. तो म्हणला देवा असं करा, ते चिंचची झाडं कापा. चिंचाची झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्या, त्या फळ्याचे कपाट बनवा, ते नोटा तोडा, कपाटात कुलूप, चावी फक्त माझ्याकडे द्या. महादेव म्हणले तथास्तु. आता राहिला तिसरा. तो हुशार होता. कुठला होता? मग सगळे हुशार इकडेच आहेत का? ठीक आहे, तो हुशार होता, बोरवाडीचा होता. तो हुशार आहे. बोरवाडीची माणसं कशी हुशार, काय सांगायची गरज नाही. तो हुशारच. देव त्याला म्हणाले बोल तुला काय पाहिजे. तो पण असाच. तो म्हणला देवा मला तर काहीच नको बाबा. पण या दोघांनी मागितलं. म्हटलं मी कसं काय शांत राहणार. महादेव म्हणले बोल बाबा काय पाहिजे. तो म्हणला देवा असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. अहो कशावर टाळ्या वाजवताय तुम्ही. दुसऱ्याचं वाटुळं करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं आहे महाराज. मागताना सुद्धा विचार करून मागितलं पाहिजे ना. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. काय मागतात? हे जीवावी माझे आस, हे जीवावी माझे आस, हे जीवावी माझी 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 आस. जन्मजन्मी तुझा दास, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीत वार कर, पंढरीत वार करी तुझा दास, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीत वार कर, पंढरीत वार करी, वार करी. देवावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीत वार करी, पंढरीत वार करी. जन्मजन्मी तुझा दास, पंढरीत वार करी, पंढरीत वार करी, वार करी. हेचे व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारे चुको नेदे हरी. मागतात. काय मागतात? हेची. हेची या शब्दाचा अर्थ काय? हेच. याच्यापेक्षा दुसरं वेगळं नको. हेच. हेची व्हावी माझी आस. काय आसे? जन्मोजन्मी तुझा दास. कोणाचा? तुझाच. तू सोडून दुसऱ्याचा नाही, तुझा दास. हो. आता तुझाच का बाबा? पंढरपूरच्या पांडुरंगाचाच का? याला कारण आहे महाराज. हो. तुम्ही सगळे देव पहा. कोण बसलेले, कोण लेटलेले, कोण सिंहासनावर आहे. पण पांडुरंग कसा आहे? कसा आहे? उभा. कटेवर आणि विटेवर उभा. म्हणजे देव कसा आहे तो? उभा. आणि मी नेहमी कीर्तनात एक सांगत असतो, उभे राहणारे जे देव आहे का, त्याची भक्ती केल्यावर जरा जास्त पुण्य मिळतं, फायदा जास्त होतो. कशावरून? आता उभे राहणारे देव कोणते? एक झाला पांडुरंग. दुसरं बोला पटकन. प्रभू रामचंद्र सिंहासनावर आहे. बोला पुढं. दत्तात्रय कसे उभे आहेत, बरोबर का नाही? कृष्ण पण त्याच्या पायात आडी आहे, पण उभा हाय. उभे राहणारे जे देव आहे ना, त्याची जर भक्ती केली तर फायदा कसा आहे तुम्हाला सांगतो बघा. समजा इथं काहीतरी अनुचित घडलं, समजा आता कीर्तनात समजा काहीतरी दुर्घटना घडली, बसणारे लवकर पळतील का टाळकरी?
हे लवकर पळतील ना. का बरं? पळायला अवसान मिळतं ना पटकन. तुम्ही उठतपर्यंत ते घर गाठतील. तुम्ही गुडघ्यावर हात ठेवणार, मग उठणार, मग जागा बघणार, मग पळणार. तोपर्यंत हे घरी म्हणजे उभे असलेले पटकन येतात. तसं भक्त जर संकटात असतील तर जे उभे असणारे देव आहे का ते पटकन धावून येतात. पण उभ्या असणाऱ्या देवाची भक्ती केली की फायदा जरा जास्त असतो थोडा. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास, तू सोडून दुसऱ्याचा करू नको. हो. दास कोणाला म्हणतात? दास 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 सेवकाला म्हणजे थोडक्यात पडलेलं काम जो करतो तो कोण? दास. हो. पण परमार्थात जो दास होतो त्याचाच परमार्थ होतो महाराज. म्हणून जन्मोजन्मी मला तुझा दास कर, तू सोडून कोणाचा करू नको महाराज. हे तुकोबाराय देवाकडं मागतात. हे तुकोबारायांचं मागणं आहे. आणि आपलं मागणं काय? फक्त मला दे, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, बायको मला, पोरं मला, सगळं मला. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य. व्हावे संतान गृही व्हावे धनधान्य. व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य. हो. सगळं मला, दुसऱ्याला काही नको. हे आपलं मागणं. संतांच्या आणि आपल्या मागण्यात काय फरक आहे महाराज. हो. हा समजून घ्या महाराज. म्हणून तुकोबाराय देवाकडे मागताना मागतात की बाबा एकच कर, मला फक्त तुझा दास कर. अजून एक प्रमाणे बघा, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायना आवडी, हेची माझी सर्व जोडी. हो. मला दान दे, काय? तुझा विसर पडू देऊ नको. हे संतांचं मागणं आहे महाराज. आणि आपलं मागणं वेगळं महाराज. म्हणून देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. भगवंतानी आपल्याला 24 तास दिले. किती? त्या 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला द्या. जास्त नाही पण किती? 24 मिनिटं. हो. तेवढं तरी द्या. देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, चांगलं वागा. कर्म कसे पाहिजे माणसाचे? चांगलं पाहिजे महाराज कर्म. आपल्याला चांगलं बोलता येत नाही, चांगलं वागता येत नाही महाराज. हो. चांगलं बोललं पाहिजे का नाही? माणसाचं बोलणं कसं पाहिजे? साचानी मवाळ, मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळलोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं, बाबा ही नोट कशासाठी? तो म्हणतो, काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. आता मी त्याला म्हटलं, कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे माणसाला बोलायचं कळलं पाहिजे का नाही? परमार्थात आल्यानंतर माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे महाराज. चांगलं बोललं पाहिजे महाराज. आपल्याला बोलायचं कळत नाही. काही माणसं थोडंच बोलतात पण झटकाच बोलतात महाराज. हां. ते ऐकू सुद्धा वाटत नाही महाराज. हो. एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती घरी. आणि ते काय करत होतं? जेवत होतं. आणि जेवताना ते आपल्या बायकोला म्हणतं, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको किचनमधूनच बाहेर पळत आली. म्हणली, बाया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे थोडंच बोलणार पण झटकाच महाराज. चांगलं बोललं पाहिजे महाराज. चांगलं चांगलं बोला महाराज. देवाने आपल्याला वाणी दिली, कसं बोललं पाहिजे? चांगलं. अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची
मुखी अमृताची वाणी, अमृतासारखी वाणी असावी महाराज. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेची ते वचन आणि जेनेर आहे समाधान. समाधान मिटलं पाहिजे महाराज. आपलं बोलणं तसं नसतं. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला राग येतो, समाधान नाही महाराज. हो. आणि राग आल्यानंतर तर माणूस काहीही बोलतो महाराज, काहीही. बघा मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामाऱ्या करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. शांत बसायला ताकद लागते. बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून माणसाने जरा विचार करून बोलावं महाराज. मी एका ठिकाणी असं वाचलंय महाराज की पुरुष एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडाने सोडून देतात महाराज. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन समाधानी होत. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य बोलते, तू ये म्हणून, तू ये म्हणून कोणाला सांगू, आणि असं अख्ख्या गावाला सांगत सुट्टी महाराज. जिथं बोललं पाहिजे तिथं बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राखता आलं पाहिजे. ज्याला मौन राहता आलं तो खरा हुशार महाराज. विठाला विठाला हो, चांगलं बोला, चांगलं वागा महाराज. माणसाकडे नीती पाहिजे. आजकाल नीती नाही राहिली, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, सगळं अवघड झालंय महाराज या कलियुगामध्ये. नीती काय असते महाराज? नीती, भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलं. कोणी? भारताने. याला नीती म्हणतात महाराज. आता काही नीती महाराज? अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली, चोर पकडण्याची. अमेरिकेत एका तासात 100 चोर सापडले. किती? 100. ती मशीन जपानमध्ये आणली चोर पकडण्याची. एका तासात 500 चोर सापडले. किती? 500. तीच मशीन भारतात आणली, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. नीती नाही आपल्याकडं, नीती नाही, चारित्र्य नाही, निष्ठा नाही. काय निष्ठा आहे? आता निष्ठा नाही राहिली वयस. आता निष्ठा निष्ठा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. निष्ठा कशाला म्हणतात? निष्ठा कशाला म्हणतात? ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा डसाडसा रडू लागला. मावळा डसाडसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले, रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, राजे, हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय. याला म्हणतात निष्ठा. आता काय निष्ठा आहे महाराज? आता निष्ठा नाही, नीती नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काय नाही राहिलं महाराज. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. हो, निष्ठावंत पाहिजे महाराज. वारकरी कसा असतो? वारकरी कसा असतो? निष्ठावंत असतो महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला वारकरी कर, पण कोणाचा कर? अभंगाचा दुसरं. वारकरी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा
पंढरीचा वारकरी वारे चुकोने दे हरी. वारकरी कर कोणाचा? पंढरीचा. आणि एक गोष्ट कर, काय कर? वारी चुकू देऊ नको. हो, म्हणजे नित्य नेम नामी तो प्राणी लव. नेम चुकू देऊ नको, वारी चुकू देऊ नको, हे तुकोबाराय मागतात महाराज. म्हणून मागण्यात फरक असतो. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. चांगलं मागावं माणसानी, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. कधी कधी मी कीर्तनात बोलतो, लोक वेगळाच अर्थ घेतात महाराज. मी एका कीर्तनात बोललो, जे पेराल ते जसं पेराल तसं. यात काही चुकीचं आहे का? प्रमाणे शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमाटी. गोमाटी. कीर्तन झालं, तो माझ्या जवळ आला. म्हणलं महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगेल. म्हणलं बरोबर तर आहे ना. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हटलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा पेरला, टरफल आलो कुठून? तुम्ही म्हणले जे पेराल ते, शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आलं पाहिजे, टरफल आलो कुठून? मी म्हणलं आयो, माझी अकलच बंद झाली. अहो तो मला हलूच देईनी. मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला ने. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो कपात चहा घेऊन आला. त्याला म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट काही नाही. अरे म्हणलं फक्त चहा, कप फक्त. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? म्हणलं बावळाटा, मग टरफलाशिवाय कुठं शेंगा आहे का? शेंगदाणा काय? तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं? म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? मग असे लोक असतात, आपण एक सांगितलं की दुसरंच करतात महाराज. म्हणून माणसाने चांगलं बोलावं, चांगलं वागावं, कर्म चांगलं पाहिजे. एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण जर चुकलं तर परमार्थ संपला महाराज. आचरण महत्वाचं आहे का नाही? हो. 60,000 वर्ष तपश्चर्या झाली होती विश्वामित्राची. किती 60,000. ती तपश्चर्या पाहून इंद्राला वरती घाम फुटला. तो म्हणला आपलं पद जातंय का काय? कारण तपश्चर्या किती वर्ष? 60,000 वर्ष. इंद्र टेन्शन मध्ये बसला, त्याच्या दाढीला हात लावून. समोरून एक नर्तकी आली. नर्तकी माहिती ना? हा, ते माहिती असणार. समोरून एक नर्तकी आली आणि नर्तकीने त्या इंद्राला पाहिलं टेन्शन मध्ये. ती म्हणली इंद्रा, वाय आर यू नर्वस? तू असा नर्वस का दिसतो, उदास का दिसतो तू? इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. प्रॉब्लेम कसं आहे? कॉम्प्लिकेटेड आहे, सांगण्यासारखं नाही. ती नर्तकी म्हणली व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय नक्की? तो इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस. प्रॉब्लेम सांगण्यासारखं नाही. काय झालं? विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली, माझं पद जाऊ शकतं. ती नर्तकी म्हणली इंद्रा, यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे काही घेऊ नको, मी हो ना, मी आहे ना, तू टेन्शन कशाला घेतो? त्या नर्तकीने पायात चाळ बांधला, चाळ, आणि विश्वामित्रा पुढं जाऊन तो पाय आपटला. अहो डोळेच उघडले ना त्यांनी. तपश्चर्या किती 60,000 वर्ष. नुसता पाय आपटला चाळ बांधून, त्यांनी डोळेच उघडले महाराज. तो म्हणला, डोळे उघडले आणि तो म्हणला नर्तकीला, बस तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. ती नर्तकी म्हणली बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. तो तिच्या माग एवढा येडा झाला महाराज, तिच्या माग कुत्राहून हिंडला. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडे वनी, ऐसे बोलले थोर तेथ जीव किती पामर. सांगण्याचा तात्पर्य परमार्थ किती करा, कीर्तनकार व्हा, समाज प्रबोधनकार व्हा, शिवचरित्रकार व्हा, जी टॉकीज फेम व्हा, कथाकार व्हा, भागवताचार्य व्हा, रामायणाचार्य व्हा, नाही तर शिवचरित्र काहीही व्हा,
आचरण जर बिघडलं तर परमार्थ संपला. आचरण चांगलं पाहिजे माणसाचं महाराज. परमार्थ आल्यानंतर चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. आणि हीच गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगितली. पण आपण ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकतच नाही. म्हणून ऐकलं पाहिजे. जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, मग दुसरं येईल हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, आमचं काय बा जाईल, आमचं काय बा जाईल, आमचं काय बा जाईन. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. टाळ्या टाळ्या एक साथ. हे वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे म्हणजे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे म्हणजे वर्तमान खोटे. लटके बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटके बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. आवगा 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 दांगड दिंगागे, आवगा दांगड दिंगागे, धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे. आवगा दांगड दिंगागे, आवगा दांगड दिंगागे. अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे. याचा बेस काढून टाका, बेस ट्रबल आणि याचा पण बेस कमी करा. हा दाताचं दातवण घ्या ग कोणी, टाळ्या टाळ्या टाळ्या. दाताचं दातवण घ्या ग कोणी, एक साथ टाळ्या थांबल्या ना पाहिजे तुमच्या, एक साथ. कुंकू कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया. मी थांबल्यावर कसं काय वाजवतो हो तुम्ही. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, या शेजारणीनं नेलं ग बया. या शेजारणीनं तुम्ही कमी नाही पडले पाहिजे बरं का. मी एकटा आहे.
या शेजारणीनं बरा नाही केला बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग. प्रेम नगरावारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मला सगळं दिसतंय बरं का. ए माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. मागचे झोपले का काय तुम्ही? एक साधा हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. तरी झाला शिवाजी राजा टाळकरी हा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. हा एक साथ. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार माय बहिणीची इज्जत राखणार. असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजी. सगळ्यांच्या हात वर, हात 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 माग बसलेले, हात वरती सगळ्यांचे. हा एक साथ. हा एक 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 हा. ए पिंगळा महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, ए पिंगळा महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून घ्या. म्हणून साधू संतांनी सांगितलेलं ऐका. हो, मनुष्य जन्म एकदाच आहे महाराज. हो, आणि एकदाच आहे म्हणून त्याचं जन्मात भाग्य महाराज कोणाला मिळत नाही, आपल्याला मिळालं आहे. जन्म आपल्याला मिळाला भाग्यवान आहे. मग मनुष्य जन्मात भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. हो, पवित्र अशी तुळशीची माळ घाला महाराज, भक्तीला लागा, कारण हा जन्म सारखा नाही. एकदा सर्वांनी हाताने टाळे वाजवा, मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Roma
भगवान की जय. हरेकर महाराज की जय. टाळ्या, 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 टाळ्या. पंढरीचा वारकरी वारे चुकून निधी हरी. पंढरीचाच वारकरी कर का? कारण तिथं काय असतं? संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कळोळ. हो, संतांची संगत भेटणार तिथं. कसं? सर्व काळ. म्हणून संगत फार महत्वाची जीवनामध्ये महाराज. बघा, एक असती संगत आणि दुसरी असती वा वा पंगत. चुकीच्या पंक्तीत जर बसले की पोट बिघडतं आणि चुकीच्या संगतीत जर गेले तर आयुष्य बिघडतं महाराज. म्हणून जीवनामध्ये संगत आणि पंगत योग्य निवडली पाहिजे महाराज. तुकोबरा म्हणतात संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. तिथं सगळं प्रेमाचा कल्लोळ आहे महाराज. तिथं आनंद आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून माणसाने प्रेमाने राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा पती पत्नीने प्रेमाने राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं म्हणजे पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? मागच्या चाकाला आहे. मागचं चाक थोडं भाव खातं. पण मागच्या चाकाला विनंती आहे, भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा, बसलेली मंडळी, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. म्हणून बॅलेन्स महत्वाचा का नाही? समतोल असावं महाराज. मी तर कीर्तनात नेहमी सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. ते बायको बघत. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त बॅलेन्स महत्वाचे महाराज. समतोल असावा. हो, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे महाराज. हो, आता लग्नाचं तर लय अवघड झालंय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माझ्या का काय बघता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड झालंय. माहिती ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. पण ज्याचं नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकतं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ. ते म्हणतात क्यों हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए. लय अवघड महाराज. म्हणून घरामध्ये प्रेमाने राहा, आनंदाने राहा. हो, एकमेकासोबत भांडू नका. हो, कसं आनंदाचं वातावरण पाहिजे. घरामध्ये एकी पाहिजे. काय पाहिजे? ज्या घरात एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असते. एकी महत्वाची. एकी. आता एकी नाही. आता कसं सांगू का तुम्हाला? असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं बिन तेलाचं पिठलं. का?
कारण त्या घरात काही नाही, हा एकी नाही. म्हणून एकी पाहिजे महाराज, एकी खूप महत्वाची महाराज. हो, सासू सुनेत, नवरा बायकोत, बाप लेकात काय पाहिजे, एकी पाहिजे. हो, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांवरती प्रेम करा महाराज, आई वडिलांवरती प्रेम करा महाराज. हो, त्यांच्यासारखे कष्ट आपल्यासाठी कोणी केले नाही महाराज. हो, वडिलांना जीव लावा. सगळेजण आईचं कौतुक करतात, बापाविषयी जास्त बोललं जात नाही. हो बघा, एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. हो, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. बापाचे कष्ट एकदा डोळ्यापुढे आणा महाराज. उरा मंदी माया त्याच्या, काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. ओमगाया बापर, लई अवघड हाय गड्या ओमगाया बापर. ओमगाया बापर. बाप हे असल्यावर किंमत कळत नाही, बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते महाराज. आपल्या आयुष्यामध्ये बापानी काय कष्ट केले एकदा डोळ्यापुढे आणा महाराज. बघा किती सुंदर आहे. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीच खावाटी फाटलेलं, खमीच खावाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप मंचरला जायाचा, उधार पाधार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा. माझी सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास होईल असं वागू नका. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. बापाचे कष्ट डोळ्यापुढे आणा, आईचे कष्ट डोळ्यापुढे आणा महाराज. हो, आई वडिलांची सेवा करा. हो, आई वडील आहे म्हणून आपण आहे महाराज. हो, तरुणांनी पार आई वडिलांचा पार छळ गेला महाराज आता एवढ्या एवढ्यात. हो, म्हाताऱ्या आई वडिलांना जीव लावा जरा. हो, घरापुढील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरापुढील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरात म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे. हो, आई वडिलांना जीव लावा महाराज. तुम्ही बघा म्हाताऱ्या माणसाची औषधाची चिठ्ठी नेहमी हरवताना दिसते, दिसते की नाही? पण त्यांचे प्रॉपर्टीचे कागदपत्र अजिबात हरवत नाही. औषधाची चिठ्ठी दिसायला हरवून, पण प्रॉपर्टीचे कागदपत्र सांभाळून ठेवले जातात. मग प्रेम कशावर आलं म्हणा ना? पैसे आलं का नाही? भांडणं करून वाटणे घेतो आपण, आणि त्या वाटण्यातून मिळालेल्या घराला नाव देतो आई वडिलांची कृपा. आई वडील बाजूला काढली कृपा होईलच कशी हो?
आई वडिलांना जीव लावा महाराज. आई वडिलांची सेवा करा, बायकोची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. हो, तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मागताना जरा विचार करून मागा. तुकोबाऱ्या अभंगामध्ये मागतात, देवा मला तुझा दास कर, तुझ्या सोडून दुसऱ्याचा नको. पंढरीचा वारकरी कर, वारी चुकू देऊ नको. कारण तिथं काय आहे, संतांची संगत आहे. आणि संतांच्या संगतीत काय असतं, प्रेमाचा कल्लोळ. आणि शेवटी तुकोबाऱ्या देवाकडे एक दान मागतात. काय मागतात, अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्नान